आणि नामदेव महाराज वर्णन करतात, जन्म झाल्याबरोबर किंवा संसारी असता जरी भेटता, पहा प्रमाण, संसारी असता जरी भेटता शुकदेव कासया जाता तया लागी. संसारात जर भेटला असता तर शुकाचार्य महाराज अरण्याचा रस्ता का पकडला असता? चालण्याकरता सुरुवात केली आणि त्यांचं जे नाव शुक पडलेलं आहे याला एक कारण सांगितलेलं आहे. रस्ता अरण्याचा पकडला आणि चालण्याकरता सुरुवात केली. दृष्टांत आता लक्षात घ्या. एखादा माणूस रस्त्यानं जात आहे, त्याच्या पाठीमागं तुम्ही चलत आहेत, समोर जो चलणारा माणूस आहे त्याचं तुम्हाला नाव माहिती नाही, पण त्याला हाक मारायची आहे आणि त्याला बोलवायचं आहे. तुम्ही कसं बोलवणार सांगतो. शुक शुक बोलवत असताना बघा बरं का, एखाद्या माणसाचा परिचय नाही, तो माणूस पुढं चलत आहे, पुढं चलत असताना असं म्हणणार, वयस्कर जर असेल, ओ काका, ओ मामा, ओ दादा, ही पद्धत. पण जर नाव माहिती नाही, त्याला काही बोलण्याची पद्धत माहिती नाही, तर कमीत कमी त्याला खुणवण्याकरता, त्याला आदेश देण्याकरता कशी बोलण्याची भूमिका आहे पहा. शुकशुक 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 म्हणजे याचा अर्थ असा होतो, त्यांना बोलत असताना असं शुकशुक शुकशुक करत असताना शुकाचार्य महाराज पाठीमागं बघत नाही. त्याचं कारण एक आहे, त्यांचा आत्मा, वृक्षाचा आत्मा, पशुपक्षाचा आत्मा, चिमणी असेल, मोर असेल, लांडोरी असेल, हरिण असेल, वाघ असेल, सिंह असेल, सगळ्याचा आत्मा. आणि शुकाचार्य महाराज म्हणतात, माझा आत्मा, याच्यामध्ये भिन्नता काही नाही, एकच आम्ही आहोत. सर्वा घटी राम देहा देही एक, 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 सूर्य प्रकाशक सहस्र, सूर्य प्रकाश हरिमुखी गा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. गेट लावू नका बरं का, ते गेट उघडा बरं, गेट उघडा, तो मंदिराचा गेट उघडा अगोदर. सर्वा घटी राम देहा देही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. चलण्याकरता सुरुवात केली. पुढे जात असताना पाठीमागं व्यास महर्षी आहेत आणि व्यास महर्षीनं बोलण्याकरता सुरुवात केली, बाळा आता जन्म झाला, जाऊ नको बरं का, अरण्यामध्ये जाऊ नको, थोडासा मोठा हो. पाठीमागं वळून पाहत नाहीत आणि चालण्याकरता सुरुवात केली. पुढे चालत चालत एक असणारं तळं लागलं. तळ्याच्या काठावून चालण्याकरता सुरुवात केली. काही माता माऊल्या तिथं, काही जणी स्नान करू लागल्या, काही भांडे धुवू लागल्या, तर काही माता माऊली तिथं धुणं धुवू लागल्या. 12 वर्षाची मूर्ती आहे,
तरुण मुलगा आहे आणि नदीच्या किंवा त्या तळ्याच्या काठावून चालण्याकरता सुरुवात केली. पण ज्या वेळेला शुकाचार्य महाराज काठावून जाऊ लागले, प्रत्येक महिलेनं त्यांच्याकडे बघितलं, पण आपलं जे काम आहे का नाही ते काम बंद नाही केलं, काम चालूच ठेवलं. त्या शुकाचार्य महाराजांच्या पाठीमागून व्यास महर्षीनं चालण्याकरता सुरुवात केली. पण घटना अशी घडली, जी महिला स्नान करू लागली त्यांनी पाण्यामध्ये थांबण्याकरता सुरुवात केली. जी महिला भांडे घासू लागली त्यांनी थोडासा पदर असणारा सावरण्याकरता सुरुवात केली, आपलं शरीर झाकण्याचा प्रयत्न सुरुवात केला. जी माता भगिनी धुणं धुवू लागली त्यांनी सुद्धा धुणं धुण्याचं असणारं बंद केलं. व्यास महर्षी तिथून जात आहेत. याचं एक आश्चर्य वाटलं व्यास महर्षींना. माझं वय झालेलं आहे, मी वयोवृद्ध आहे, माझा मुलगा तरुणीतून निघून गेला, पण या माता भगिनींनी आपलं काम बंद केलं नाही. पण मी इथून वयोवृद्ध जात असताना यांनी मात्र मनामध्ये काही संकोचल्या. याचं कारण आपण त्यांनाच विचारू. पण प्रश्न विचारला, माझा मुलगा इथून तरुण जात असताना तुम्ही तुमचं काम धंदा बंद केलं नाही, पण मी इथून जात असताना तुमचं जे कार्य होतं तुम्ही ते कार्य बंद केलं, नेमकेचं कारण काय? त्यावेळेस त्या माता भगिनीने सांगितलं, व्यास महर्षी, तुमचं वय जरी झालेलं असेल तर तुमच्या शरीरामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मदमत्सर आहे, अहंकार आहे. तुमचा मुलगा तरुण आहे, पण मुलगा तरुण असून सुद्धा त्याच्याजवळ काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही. शुकाचार्य म्हणजे शुकाचार्य बस, ज्याच्याजवळ कसलाच विकार नाही. म्हणून तो इथून जात असताना आमच्या मनामध्ये कुठला सुद्धा असणारा संकोच आला नाही. याला दृष्टांत जर सांगायचं म्हटलं, काही माता माऊल्या उदाहरणार्थ एका ठिकाणी काही कार्य करत आहेत आणि एखादं लहान लेकरू रांगणार आलं, रांगत रांगत एखादं लेकरू आलं, तर ते कार्य चालूच ठेवतात. त्या लेकराच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये काही संकोच निर्माण होत नाही. पण एखादा जर व्यक्ती आला, एखादा पुरुष जर आला, तर कामधंदा बंद करणे आणि आपलं असणारं शरीर झाकण्याचा असणारा प्रयत्न करणे. व्यास महर्षी विचार करतात, माझं एवढं वय होऊन सुद्धा माझ्याजवळ विकार शिल्लक आहे, पण माझा मुलगा तरुणीतून जात असताना यांनी मात्र कामधंदा असणारा बंद केला. हे शब्द शुकाचार्य महाराजांनी आपल्या कानानं ऐकले. त्याचं कारण एक आहे, कधीही माणसानं आपली स्तुती आपल्या कानानं ऐकायची नाही. त्याचं कारण एक आहे, कुणी जर असं म्हटलं का नाही, काय तुम्ही मृदंग छान वाजवता हो, माणसाला गर्व येतो बरं का. कुणी जर म्हटलं ना, काय तुम्ही सुंदर पेरणी करता हो, माणसाला गर्व येतो. कुणी जर म्हटलं तुम्ही कथा किती सुंदर करता, माणसाला गर्व येतो. म्हणजे आपण केलेलं जे कार्य आहे, आपली जर कोणी स्तुती केली तर स्तुती केल्याच्या नंतर स्तुती केल्याबरोबर आपली हानी होती बरं का. म्हणजे माणसाला असणारा गर्व येतो. आणि कधीही सांगतो, तुकोबाराय करता सुंदर असणारा भाग सांगितलेला आहे. जर तुकोबारायांची कोणी जर स्तुती करू लागलं तर तुकोबाराय स्तुती करणाऱ्या माणसाच्या जवळ बसत नव्हते. कशा करता माहिती का? स्तुती केल्याच्या नंतर माणसाचं पतन होतं, म्हणजे माणसाला गर्व येतो. आणि जे माणसं तुकोबारायांची निंदा करत होते त्यांच्या जवळ जाऊन बसायचे. का? जे निंदा करतात त्या निंदेच्या ठिकाणी माणूस सावध राहतो बरं का. बस त्यावेळेला शुकाचार्य महाराजांनी त्या माता भगिनींनी केलेली स्तुती कानानं ऐकली. कानानं ऐकल्याच्या नंतर गर्व निर्माण झाला. ज्या वडिलाच्या पोटी मी जन्माला आलो, त्यांच्या पोटी मी जन्म घेतला का नाही, वडिलापेक्षा सुद्धा मी श्रेष्ठ आहे. गर्व झाला. आणि गर्व झाल्याच्या नंतर चालण्याकरता पुढे सुरुवात केली. पुढे जात असताना वडिलांनी एकच शब्द सांगितला, शुका, अरे तुला जायचंच असेल ना, तर जात असताना आता दुसरीकडे कुठं सुद्धा जाऊ नको बरं का. जायचंच असेल तर दुसरीकडे कुठंही जाऊ नको. जात असताना मिथिला नगरी असणारी एक भाग आहे, मिथिला नगरी, आणि त्या मिथिला नगरीमध्ये राहणारा एक असणारा राजा आहे. त्या राजाचं नाव आहे जनक राजा. तुला जर जायचंच असेल ना, तर पृथ्वी तलावर आता दुसरीकडे कुठंच जाऊ नको. मिथिला नगरीचा असणारा एक राजा आहे, ज्याचं नाव आहे विदेही जनक. त्या विदेही जनकाची असणारी तू जाऊन भेट घे, आणि भेट घेतल्याच्या नंतर मग मात्र तुला चांगल्या स्वरूपामध्ये असणारं ज्ञान प्राप्त होईल. ज्यावेळेला उपदेश करण्याकरता सुरुवात केली त्यावेळेस गर्व मनामध्ये झालेला होता. गर्व झाल्याच्या नंतर
शुकाचार्य महाराज म्हणतात वडिलापेक्षा मी श्रेष्ठ आहे, आणि वडिलापेक्षा मी श्रेष्ठ असल्याच्या नंतर कोण मिथिला नगरीचा जनक राजा आहे, आता त्याची जाऊन आपण पाहू. चलण्याकरता सुरुवात केली, आणि चलण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर मग मात्र राजाला भेटण्याकरता जायचं आहे. आणि राजाला भेटण्याकरता जायचं म्हटल्याच्या नंतर नियम असा सांगितलेला आहे. राजा असेल, नंबर 2 ला गुरु असेल, नंबर 3 ला संत असेल, नंबर 4 ला मित्र असेल, नंबर 5 ला आई वडील असतील, आणि नंबर 6 ला असणारे देव असेल. यांच्या भेटीला जात असताना किंवा एखादा आजारी माणूस आहे यांच्या भेटीला जात असताना रिकाम्या हातानं कधी सुद्धा जायचं नाही. याच्याकरता नियम सांगितलेला आहे. देवाचं दर्शन घ्यायचं, रिकाम्या हातानं जायचं नाही. एखादं फूल घेऊन जा, साखर घेऊन जा, काहीतरी देवाला भेट वस्तू घेऊन जा. गुरु करता काहीतरी दक्षिणा वस्त्र असणारे घेऊन जा. एखादा आजारी माणूस आहे, त्या आजारी माणसाला सुद्धा भेटण्याकरता जर काही न्यायचं असेल ना, तर मी तर एक सांगतो, इथून पुढे जर भेटायला जायचं असेल तर केळी नेऊ नका, सफरचंद नेऊ नका, कुठले फळं घेऊन जाऊ नका, कुठलं अन्न घेऊन जाऊ नका. तुम्ही म्हणाल मग न्यावं तरी काय, काय न्यायचं सांगतो बरं का. फळं जर नेले, अन्न शिजवून नेलं, चपाती भाकरी नेली, जो आजारी आहे त्याला फळ पण खाऊ वाटत नाही. मग कोण खातं हे फळ? त्याच्या जवळ जे बसलेलं गिराईक असतं का नाही, त्याच्या जवळ बसलेलं गिराईक असं ओके होतं बरं का. म्हणजे ते खात नाही, आणि सगळे मटेरियल आलेलं ते शेजारी बसलेलं ह्याची तब्येत बिघडलेली असते, आणि ह्याचे गालवर येतात. ह्याला चपाती आवडत नाही, याला भात आवडत नाही, याला फळ आवडत नाही, काही नाही. त्याला काही जरी खायला दिलं ते म्हणतं तोंडाला चवच नाही हो. आणि शेजारी बसलेलं नंबर 1 ते म्हणतं हे आणखीचे 15 दिवस वाढावे, जरा खाऊन खाऊन ओके होत आहे बस. मग भेट वस्तू न्यायची तरी काय. खरी सांगतो, जर भेटायला जायचं असेल तर दुसरं तिसरं काही नेऊ नका. एक बंद पाकिट करा, आणि बंद पाकिट करून तुमची जेवढी ऐपत आहे का नाही, तर त्या पाहुण्याकरता 1000 रुपये म्हणा, 2000 रुपये म्हणा, 4000 रुपये म्हणा, 5000 रुपये त्या बंद पाकिटामध्ये टाका. त्याच्यावर तुमचं नाव लिहा, आणि त्या दुखन करू माणसाला किंवा आजारी माणसाला जायचं, भेटायचं, आणि त्याच्या हातामध्ये पाकिट द्यायचं, आणि 4 शब्द त्याला महत्वाचे बोलायचे. कोणते माहिती का? काळजी करू नका, तुम्हाला जो आजार झालेला आहे 1-2 दिवसामध्ये तुमचा बरा होईल, असं बोलायचं बरं का. नाही तर लोक गेलेले असे बोलत नाहीत बरं का, असे बोलत नाहीत. तिथं घेऊन जायचं काहीतरी भेट वस्तू, त्याच्या हातामध्ये द्यायचं, आणि त्याला बोलण्याकरता सुरुवात करायची. हे कसं झालं, काय नाही, सगळं पहिल्यापासून विचारायचं, आणि पुन्हा शेवटी एक वाक्य वापरायचं. आमच्या गावात पण तुमच्यासारखं झालं बरं का. 15 दिवसच माणूस राहिला, आणि 16व्या दिवशी गेला बघा. आता मला सांगा, की बघायला आलेला माणूस, ज्याला बघायला आलेला आहे, तो जास्त दिवस राहील का आता? अहो, त्याला आश्वासन देत असताना कमीत कमी चांगलं तरी तुम्ही बोला ना. होत असतंय, चलत राहतंय, तुम्हाला काही झालं नाही, बस तुम्ही एकदम ठणठणीत होणार, आजार तुमचा बरा होणार. शुकाचार्य महाराज राजाला भेटण्याकरता निघाले. सोबत काय घेतलं? संन्याशी अवस्था आहे. राजाला भेटण्याकरता जात असताना मुठभर राख घेतली, फक्त एका हातामध्ये राख घेतली, हातामध्ये कमंडलू घेतला, एका हातामध्ये दंड घेतला, आणि निघाले चलण्याकरता. मिथिला नगरीला आले, आणि मिथिला नगरीला आल्याच्या नंतर द्वारपालांनी त्या शुकाचार्य महाराजांना अडवलं. कोण तुम्ही? शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, व्यास महर्षींचे असणारे सुपुत्र, माझं नाव शुक. बर, काय काम आहे? जनक राजाला मला भेटायचं आहे. कोण तुम्ही? गर्व झालेला होता, यानं बोलण्याकरता सुरुवात केली. तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शुक आलो. शब्द कसा आहे आता लक्ष देऊन ऐका बरं का. मी शुक आलो. बर, एक द्वारपाल आतमध्ये गेला, आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर मिथिला नगरीचा असणारा नरेश. आता मिथिला नगरीचा नरेश म्हणजे साधारण नाही बरं का, उगा 2 मिनिटाकरता बोलतो. ज्याचा जवाई त्रिभुवनाचा मालक आहे, लक्ष करा बरं का, ज्याचा जवाई त्रिभुवनाचा मालक आहे, म्हणजे कोण? प्रभू श्रीरामचंद्रजी त्यांचे जवाई आहेत. नंबर 2 ला सीता माता ज्यांची मुलगी आहे,
हे जनक राजा म्हणजे एवढा साधारण समजू नका. जनक राजा म्हणजे याज्ञवल्क्याकडून असणारं ब्रह्मज्ञान सगळं प्राप्त करून घेतलं आणि कथा ऐकण्याकरता बसल्याच्या नंतर कथा साधी ऐकली नाही त्यांनी. कथा ऐकण्याकरता बसले तर बसल्याच्या नंतर पुन्हा हालचाल नाही. कथा ऐकण्याकरता बसल्याच्या नंतर ज्यांचा पाय अग्नीमध्ये जळू लागला पण अग्नीमध्ये जळून सुद्धा कथेतून उठले नाही त्यांचं नाव विदेही जनक. हे विदेही जनक म्हणजे एवढं सोपं नाव नाही. जो देहावर नाही त्याचं नाव विदेही. त्यांची कथा एक सुंदर सांगितलेली आहे, 2 मिनिटाकरता सांगतो. कथा ऐकण्याकरता बसले आणि जिथपर्यंत राज्य आहे त्या राज्याच्या शिवेच्या ठिकाणी अग्नी लागला. एक सैनिक आला धावत धावत आणि मिथिला नगरीच्या जनक राजाला सांगू लागला, महाराज आपलं जे राज्य आहे का नाही त्या शिवेपर्यंत असणारा अग्नी लागलेला आहे. आमचं मत आहे तुम्ही उठावं आणि तेवढा असणारा अग्नी जो आहे का नाही तो विझवण्याचा प्रयत्न करावा. जनक राजाने सांगितलं, कथा सुंदर चालू आहे, मी काही उठू शकत नाही, अग्नी आणखी लांब आहे. अग्नी पेटत पेटत नगरीच्या जवळ आला. लोकांनी सांगितलं, महाराज अग्नी आता शिवेपासून नगरीपर्यंत आला. त्या मिथिला नगरीच्या जनक राजाने सांगितलं, नगरीपर्यंतच आला ना, मी जिथपर्यंत बसलो तिथपर्यंत आला नाही ना. तोपर्यंत अग्नी जिथं कथा चालू आहे तिथपर्यंत अग्नी आला. सैनिकांनी सांगितलं, महाराज जिथं मंडप टाकलेला आहे त्या मंडपापर्यंत अग्नी आला. सांगितलं, मंडपामध्ये आणि माझ्यामध्ये भरपूर अंतर आहे. अग्नी राजाच्या जवळ आला. जवळ आल्याच्या नंतर सैनिक सांगतो, महाराज आता अग्नी तुमच्या चरणाच्या जवळ आला. सांगितलं, आणखी शरीराला तर लागलं नाही ना, आणखी शरीराला त्यानं स्पर्श केला नाही. तोपर्यंत शरीराला स्पर्श केला आणि एक पाय अग्नीमध्ये जळू लागला. त्यावेळी सैनिकांनी सांगितलं, महाराज आता तरी उठा, एक पाय तुमचा जळालेला आहे, आता तरी उठा. त्यावेळेस राजानं सांगितलं, किती जरी मला जाळण्याचा प्रयत्न केला तर याच्यामधला जळू शकत नाही. आपण कथेला बसतो, कीर्तनाला बसतो, इकल्ली मांडी तिकडं, तिकल्ली मांडी तिकडं. आपल्याला मात्र हे शक्य होत नाही. ज्यांचा एक पाय अग्नीमध्ये जळू लागला, तुकोबाराय सांगतात, तुका म्हणी राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे, अग्नी माझी एक पाव जळे. तुका म्हणी राज करिता, तुका म्हणे, तुका म्हणी राज करिता जनक, म्हणे अग्नी माझी एक पाव जळे, अग्नी माझी एक पाव जळे. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे. त्यांच्याकडे निरोप आला. जनक राजानं सांगितलं, कोण भेटायला आलेला आहे? सैनिकांना सांगितलं, महाराज ते असं सांगतात मी शुक आलो. अहो डोळे झाकले आणि पाहण्याकरता सुरुवात केली, नेमकं आलंय तरी कोण? लक्षात गोष्ट घेतली. व्यास महर्षींचा असणारा सुपुत्र शुकाचारी महाराज भेटण्याकरता आले, पण यांना गर्व झालेला आहे म्हणून वडिलांनी माझ्याकडे पाठवलेला आहे. काही वेळेला असा भाग सांगितला जातो, काही लेकरं आई वडिलांना सांगितलेलं ऐकत नाहीत, पण शिक्षकांना सांगितलेलं मात्र बरोबर ऐकतात. का? शिक्षक काय करतात माहिती का? शाळेमध्ये आला की लगेच छडी दाखवतात त्याला. आई वडिलांना सांगितलेलं ऐकत नाही, पण शिक्षकांना सांगितलेलं मात्र तो ऐकतो. आता पहा, काही वेळेला असं वर्णन केलेलं आहे, घरच्या घरी जर कान टोचण्याकरता जर सुरुवात केली घरच्या घरी तर ते कान दुखतात, पण जर सोनाराकडे गेलं का नाही तर सोनारानं कान टोचल्याच्या नंतर मात्र दुखत नाहीत. आता
शुकाचार्य महाराज आले आणि त्यांनी बोलण्याकरता सुरुवात केली. मी शुक आलो. जनक राजा सुद्धा साधारण नव्हता. जनक राजानं सैनिकाच्या जवळ सांगितलं, जर मला भेटायचं असेल तर सोबत जे आणलेलं आहे ते टाकून द्यायचं. आता काय आणलं होतं सोबत? सोबत काही आणलं नव्हतं, मुठभर राख. शुकाचार्य महाराजांना असं वाटलं की सोबत आणलेली राख आहे ते राख टाकून द्यावी. राख टाकून दिली. परत निरोप दिला, मी शुक आलो. राजानं परत निरोप दिला, काय करा, सोबत जे आणलं का नाही ते टाकून द्या. दंड टाकून दिला. पुन्हा निरोप आला, सोबत जे आणलं ते टाकून द्या. पुन्हा मग काय केलं, कमंडलू टाकून दिला. परत राजाने निरोप दिला, सोबत जे आणलं ते टाकून द्या. 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 7 दिवसापर्यंत शुकाचार्य महाराज 24 तास त्या नगरीच्या वेशीच्या बाहेर 7 दिवसापर्यंत थांबले. नेमकं सोबत काय आणलं हे 7 दिवस झाल्याच्या नंतर कळालं. आपलं आयुष्य जरी गेलं, आपण नेमकं सोबत काय आणलं हे आपल्याला कळणार नाही. 7 दिवसापर्यंत कथा किंवा उपदेश केल्याच्या नंतर संपूर्ण आत्मज्ञानाची भूमिका आणि लक्ष देऊन एकदम सुंदर स्वरूपामध्ये त्यांनी गोष्ट विचार करण्याकरता सुरुवात केली. त्यावेळेस कळालं, सोबत मी दुसरं काहीच आणलं नाही, सोबत आणत असताना फक्त मी आणलं. म्हणजे शब्द कसा होता, मी शुक आलो, मी शुक आलो, मी शुक आलो. आता सुद्धा काही लोक बोलतात, मी आहे म्हणून घर चाललंय बरं का. काही लोक म्हणतात, मी आहे म्हणून हे गुरं ढोरं जनावरं म्हशी बैल वगैरे मी आहे म्हणून. अरे बाबा, हे मी अगोदर टाकून द्या. काही लोक बोलत म्हणतात, मी गेल्याच्या नंतर हे मागलचे लोक नेमके कसे खातील हा मला प्रश्न पडलेला आहे, असे काही लोक म्हणतात बरं का. आता असे म्हणणारे निघून गेले, मागलचे उपाशीच राहिलेत का आता? अहो, उलट चांगला सुंदर स्वयंपाक करून आनंदामध्ये खायलेत. त्याचं कारण एक आहे, अगोदर मी टाकून द्या आणि आनंदामध्ये जीवन असणार जगा. 7 दिवसापर्यंत ज्यावेळेला समाधी लागली मग गोष्ट कळाली. त्यावेळेस शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, तुमच्या राजाला, जनक राजाला सांगा, एक जनक राजाचा असणारा एक दास आलेला आहे, दास, एक सेवक शिष्य आलेला आहे, त्याला पदरामध्ये घ्या आणि काहीतरी उपदेश करा. राजानं सुंदर ताट आणलं आणि शुकाचार्य महाराजांची पूजा केली. त्यांची परीक्षा घेण्याकरता स्त्रियांच्या महलामध्ये 1 रात्रीचा विश्रांती घेण्याकरता सांगितलं. प्रश्न शुकाचार्य महाराजांना विचारला नाही, प्रश्न विचारित असताना महिलांना विचारला, सांगा याच्याजवळ काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, काही मद मत्सर वगैरे आहे का? स्त्रियांनी सांगितलं, हा शुक हा पूर्ण असणारा आता विदेही असणार आहे, याच्याजवळ कुठलाही विकार नाही. राजानं उपदेश केला आणि उपदेश केल्याच्या नंतर शुकाचार्य महाराज असणारे परिपूर्ण झाले. तपश्चर्या करण्याकरता अरण्यामध्ये निघून गेले आणि अरण्यामध्ये निघून गेल्याच्या नंतर इंद्र भगवंताला असं वाटलं की आता शुकाचार्य महाराज आपलं इंद्रपद घेतील, म्हणून तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्याकरता रंभा नावाच्या अप्सरेला पाठवून दिलं. ती रंभा आली आणि रंभेनं सांगितलं, महाराज माझी विनंती आहे, तुम्ही माझ्यासोबत असणारा विवाह करावा. शुकाचार्य महाराजांनी हात जोडले आणि सांगितलं, नेमकं का विवाह करावा? माझं मत असं आहे, तुमच्यासारखा ज्ञानी सुपुत्र माझ्या पोटी जन्माला यावं. शुकाचार्य महाराजांनी हात जोडले आणि त्या रंभेला सांगितलं, असं म्हणा तुम्ही, हा जो शुक तुमच्या समोर थांबलेला आहे ना, जो तपश्चर्या करत आहे, हा शुक म्हणजे दुसरा तिसरा कुणी नाही, तुमचा असणारा सुपुत्रच आहे. ती रंभेनं 1 आणि 2 नाही 7 प्रदक्षिणा केल्या आणि ही रंभा जशी आली होती तशी स्वर्ग लोकाला इंद्र भगवंताच्या असणाऱ्या सिंहासनाच्या जवळ गेली आणि सांगण्याकरता सुरुवात केली. एखाद्या वेळेस पूर्व दिशेला उगवणारा सूर्य कधी कधी पश्चिम दिशेला उगवेल, असं घडत नाही कधी, पण पूर्व दिशेचा सूर्य कधी कधी पश्चिम दिशेला उगवेल. पण शुकाचार्य महाराजांची तपश्चर्या मात्र भंग होऊ शकत नाही. शुक असणारा परिपूर्ण झाला आणि परिपूर्ण झाल्याच्या नंतर याच शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला 7 दिवसापर्यंत असणारी ही कथा सांगितलेली आहे. इतका असणारा शुक, महान वेदशास्त्र संपन्न, सर्व गुणांनी संपन्न असणारा शुकाचार्य महाराज, या शुकाचार्य महाराजांना या ग्रंथामध्ये व्यास महर्षींना 2ऱ्या क्रमांकाला असणारं वंदन केलेलं आहे. म्हणून
परत एकदा आपण वंदन करत असताना सगळ्या जणांनी शुकाचार्य महाराजांचे एकदा डोळे झाकून असताना असं दर्शन घ्या, व्यवस्थित पाया पडा एकदा असं स्मरण करून. शुकाचार्य महाराज की जय. या ठिकाणी शुकाचार्य महाराजांच्या बाबतीमध्ये एक सुंदर नाथबाबांनी प्रमाण टाकलेलं आहे. शुक याज्ञ वलक्य दत्त कपिल मुनी आणि हरीसी जानोनी हरीच झाले. म्हणजे हे ब्रह्मवेत्यापैकी असणारे हे 4 जण आहेत. आणि पुढे ते एक वर्णन केलेलं आहे. हीच कथा सांगत असताना नैमिषारण्यामध्ये सूत महर्षी शौनकांना सांगतात. अनेक वेळेला आपण या अरण्याचं नाव ऐकलेलं आहे. नेमकं नैमिषारण्य पवित्र का आणि तिथंच का कथा, याचं एक कारण सांगितलेलं आहे. कारण असं आहे, ऋषी मुनींनी एक वेळेला प्रश्न विचारला, आम्हाला एकांत साधायचा आहे, आम्हाला यज्ञ करायचा आहे, कथा कीर्तन करायचं आहे, एखादं चांगलं जर ठिकाण असेल तर ते ठिकाण आम्हाला सांगा. विष्णू भगवंतांनी सांगितलं, मी सुदर्शन चक्र पुढं चालण्याकरता सांगतो, त्याच्या पाठीमागं तुम्ही चालण्याकरता सुरुवात करायची. सुदर्शन चक्र पुढं आणि पाठीमागून चालण्याकरता ऋषी मुनींनी सुरुवात केली. जिथं सुदर्शन चक्र पडलं त्याच अरण्याचं नाव आहे नैमिषारण्य आणि तिथं असणारी ती कथा चालू आहे. कथा सांगण्याकरता आहेत सूत महर्षी आणि ऐकण्याकरता आहेत शौनक. आता या सूत महर्षीच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर यांचा जो जन्म आहे का नाही, यांचा जन्म असा सांगितलेला आहे, आईचं कुळ सांगितलेलं आहे, उच्च कुळामधली असणारी आहे आई. आणि वडिलाचा जर इतिहास सांगायचं म्हटलं तर वडिलांचं कुळ आहे कमी दर्जेचं. आई श्रेष्ठ घराण्यामधली आणि वडील मात्र कमी घराण्यामधले. या दोघांचा असणारा विवाहाचा असणारा भाग आणि यांच्या पोटी ज्यांचा जन्म झाला त्यांचं नाव सूत महर्षी. आता काही वेळेला अशी घटना सांगितलेली आहे, मग अशा मंडळीला आपण श्रेष्ठ समजायचं का? तुकोबराय सांगतात, यांच्या नामे नाश पातकासी. काही जणांची नावं सांगितली आहेत पहा, शकुंतला, सूत, कर्णशृंगी, व्यास आणि यांच्या नामे नाश पातकासी. शकुंतलेचं कुळ बरोबर नाही, सूताचं कुळ बरोबर नाही, शकुंतला सूत. कर्णाचं कुळ बरोबर नाही, शकुंतला सूत कर्ण. शृंगी, शृंगीचं कुळ सुद्धा बरोबर नाही, शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास. व्यासांचं कुळ सुद्धा चांगलं नाही. पण संत मंडळी सांगतात किंवा पांडव कुळासी पाहता दोष. याला आणखी एक प्रमाण, कागाची विष्टे जन्म पिंपळासी आणि पांडव कुळासी पाहता दोष. आपण ज्ञानी मंडळी आहेत. जर पिंपळाचा जन्म जर कशापासून होत असेल तर पिंपळाचा जन्म कशापासून होतो? कावळ्याची जी विष्ठा आहे का नाही, कावळ्याची विष्ठा, कावळ्याच्या विष्ठेपासून पिंपळाचा असणारा जन्म होतो. पण जरी विष्ठेपासून जन्म होत असेल तरी सांगितलेलं आहे पिंपळ मात्र पूजनाच्या बाबतीमध्ये योग्य आहे. तसं सांगितलेलं आहे. शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास यांच्या नामे नाश पातकासी. आणि त्या शुकाचार्य महाराजांच्या बाबतीमध्ये आणि सूत महर्षींच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे. सूत महर्षी हे सुद्धा यांचं नाव जरी घेतलं तर आपलं सुद्धा असताना उद्धाराची असणारी भूमिका सांगितलेली आहे. बोलिए सूत महाराज की जय, बोलिए सूत महाराज की जय. त्यांना प्रणाम केला आणि शौनकांनी प्रश्न विचारला, आम्ही हजारो वर्षाचा यज्ञ केलेला आहे, असं करा, हजारो वर्षाचा यज्ञ, एखादी सुंदर असणारी आम्हाला कथा सांगा. सूत महर्षीने प्रश्न विचारला, कोणती कथा सांगू? कथा अशी सांगा जी की कानाला अमृता समान वाटेल. पहिला प्रश्न विचारला, कानाला अमृता समान वाटेल आणि ती कथा सारभूत असावी अशी कथा असणारी आम्हाला सांगा. याच्याकरता सुंदर असणारी प्रमाण सांगितलेलं आहे. कान भरो निया ऐकिन तुझी कीर्ती,
कान भरो निया ऐकीन तुझी कीर्ती कान भरो निया ऐकीन तुझी कीर्ती कान भरो निया ऐकीन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देई देवा ते मज डोळे भरो निया पाहिन तुझे मुख डोळे भरो निया पाहिन तुझे मुख कानाला अमृता समान जर कथा कोणती असेल तर कान भरो निया ऐकीन तुझी कीर्ती आणि ते मज विश्रांती देई देवा. कानानं नेमकं काय ऐकावं? मुखी वाणी कानी कीर्ती डोळे मूर्ती देखावया. कानानं काय ऐकावं? कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती. आणि कानाला अमृता समान जर कथा कोणती असेल तर फक्त कृष्णाची कथा म्हणजे कानाला अमृता समान आहे. नंबर 1. दुसरा प्रश्न विचारला, वैष्णव मंडळी माया मोहापासून मुक्त कसे होतात? म्हणजे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. किंवा वैष्णव मंडळी काय करतात? संपूर्ण मायापाश असणारे तोडून टाकतात. कशामुळे तोडून टाकतात? फक्त नामचिंतनानं मायापाश असणारे तोडून टाकतात. नंबर 3. तिसरा प्रश्न विचारला, भक्ती ज्ञान आणि वैराग्य याच्यामुळे जे प्राप्त होणारा विवेक आहे त्या विवेकाची व्याख्या आहे का? सतसंगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित तद व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयासच विवेक असे म्हणतात. म्हणजे भक्तीनं ज्ञानानं वैराग्यानं जो प्राप्त होणारा विवेक आहे हा विवेक वृद्धिगत कशामुळे होतो? तर फक्त संताची संगत केल्याच्या नंतर हा वृद्धिगत होतो. म्हणून तर म्हणतात संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. आकळावा श्रीपती येणे पंथे. संताचे संगती मनोमार्ग गती संताचे संगती आकळाव श्रीपती माझे. आकळावा श्रीपती निबंधे. छान छान.
संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संताची संगत केली की विवेक वृद्धिगत होतो. आता पुढं सांगितलं, विविध तापांनी पोळलेल्या या जीवांना शुद्ध दैवी शक्ती संपन्न होण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय कोणता? तर फक्त एकच उपाय सांगितला, फक्त श्रवणे कीर्तने झाले ते पावन. सनकाधिक जान परम भक्त झाली ते विश्रांती याचका सकळा. जीवी जीवन कळा श्रीमूर्ती रया. फक्त संताची संगत. आता पुढं वर्णन केलं. आम्हाला या ठिकाणी एक म्हणजे सारभूत असणारी कथा असावी, किंवा दुसरी गोष्ट एखादं शाश्वत साधन असावं. शाश्वत साधन जर सांगायचं म्हटलं तर दुसरं तिसरं कुठलंच नाही. श्रीमद भागवत महापुराणाचा ग्रंथ किंवा श्रीमद भागवत महापुराणाची कथा. पुढं प्रश्न विचारला, पवित्रांनाही पवित्र करू शकेल याच्याकरता उपाय सांगा. याच्याकरता वर्णन असं केलेलं आहे, पवित्रांना सुद्धा पवित्र करण्याकरता जर कथा कोणती असेल तर फक्त श्रीकृष्ण भगवंताची. याच्याकरता वर्णन केलं आहे, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्घट भवशिंदो. म्हणजे पवित्रांना सुद्धा पवित्र करणारी जर शक्ती कोणती असेल, फक्त श्रीमद भागवत पुराणाची असणारी कथा. राधे राधे हो राधे 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 टाळी वाजून सर्वांनी म्हणा, राधे राधे ओ राधे हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 तुम भी बोलो राधे कुंजवन में राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे 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 ओ राधे 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 कुंजवन में राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, राधे 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 ओ राधे राधे, राधे 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 राधे
गोपाल कृष्ण भगवान की, महामुनी शुकाचार्य महाराज, जय जय श्री राधेशा. फक्त श्रीकृष्ण भगवंताची जर प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर फक्त देवाचं असणारं भजन केल्याच्या नंतर श्रीकृष्ण चरणाची असणारी प्राप्ती होते. सूत महर्षींना बोलण्याकरता सुरुवात केली. खरं सांगू, एखाद्या वेळेस संत महात्मा, साधू महात्मा, एखादा गुरु असणारा जर प्रसन्न झाला ना, तर काय देऊ शकत नाहीत याच्याबद्दल काय बोलावं. त्यांच्या मनामध्ये जर आलं ना, तर मनामध्ये आल्याच्या नंतर योग्यांना सुद्धा असणारा जो दुर्लभ असणारा वैकुंठ धाम आहे तो सुद्धा असणारा देऊ शकतात. चिंतामणिर लोकसुखम सूरद्रुः संपदम प्रयच्छति गुरुः प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. एखाद्या वेळेस जर गुरु जर प्रसन्न झाला, संत जर प्रसन्न झाले, साधू महात्मा जर प्रसन्न झाले, योग्यांना सुद्धा वैकुंठ दुर्लभ आहे, पण योग्यांना सुद्धा वैकुंठ दुर्लभ असणारा संत साधू मंडळी असणारे आपल्याला देऊ शकतात. म्हणून तुम्ही काय करा, आम्हाला सुंदर असणारी ती कथा सांगा. बोलण्याकरता सुरुवात केली. सूत महर्षी सांगतात, या कथेच्या बाबतीमध्ये काय वर्णन करावं. ही कथा आज आपण इथं श्रवण करत आहोत. लक्षात ठेवा, आपल्या सारखे भाग्यवान जर सांगायचं म्हटलं तर आपणच भाग्यवान आहात. तुम्हाला कसं काय, ही कथा जर श्रवण करायची म्हटलं तर ही कथा तुम्हाला स्वर्ग लोकामध्ये मिळणार नाही, अजिबात भेटणार नाही. तिथं पुण्य इथं करायचं आणि तिथं असणारा त्याचा उपभोग घ्यायचा, तिथं मात्र ही कथा तुम्हाला ऐकण्याकरता मिळणार नाही. एक दिवस ही कथा ऐकायची म्हणून अमृताचा कलश भरला देवता लोकांनी, आणि देवता लोकांनी कलश भरल्याच्या नंतर पृथ्वी तलावर जिथं शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला कथा सांगणार होते, अमृताचा कलश भरून आणला आणि शुकाचार्य महाराजांच्या हातामध्ये देऊ लागले आणि सांगू लागले, असं करा, हे अमृताचा असणारा जो आणलेला आम्ही कलश आहे का नाही, हे अमृत तुम्ही काय करा, परीक्षित राजाला पिण्याकरता द्या, जेणेकरून परीक्षित राजाचा मृत्यू होणार नाही. पण याच्या बदल्यामध्ये अमृतासारखी असणारी जी कथा आहे ते अमृत आम्ही तुम्हाला देतो, पण अमृताच्या बदल्यामध्ये तुम्ही काय करा, आम्हाला कथा सांगा. शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, एखाद्या काचाची आणि एखाद्या सोन्याची बरोबरी जर करायची म्हटलं तर काच सोन्याची बरोबरी कधी सुद्धा करू शकत नाही. काच विकायचा म्हटलं तर 1 रुपये किलोनं विकेल, पण सोनं जर विकायचं म्हटलं तर 10 रुपये किलोनं विकेल का? ते किलोनं विकत नाही, ते ग्राम्यानंच विकावं लागेल. म्हणजे काच कुठं आणि सोनं कुठं. शुकाचार्य महाराज सांगतात, काच म्हणजे अमृत आहे, आणि इथं जर कथा सांगायची म्हटलं तर सोन्यानं जरी त्याची किंमत करायची म्हटलं तर सोनं सुद्धा मागं सरकेल. एवढी ही सुंदर असणारी कथा आहे. म्हणजे शुकाचार्य महाराजांनी ती कथा राजा परीक्षितीला सांगितली, पण देवांना सांगितली नाही. पण माझा सांगण्याचा भाग एक आहे, जी कथा देवांना सुद्धा दुर्लभ आहे, ती कथा जी आपली पुण्यपावन असणारी जी नगरी आहे तळघाळ, या संपूर्ण गावकरी मंडळीला ही कथा श्रवण करण्याकरता मिळते. म्हणजे देवापेक्षा सुद्धा ही नगरी आज पावन आहे. एक या ग्रंथाचं महत्व जर सांगायचं म्हटलं आणखी तर एक दिवस परीक्षित राजाचा उद्धार जर कशामुळे झाला असेल तर भागवताची कथा श्रवण केली आणि राजाचा उद्धार झाला. म्हणून ब्रह्मदेवाला सत्य लोकामध्ये प्रश्न असा पडला, नेमकं या ग्रंथाचं वजन तरी किती आहे म्हणून पाहण्याकरता सुरुवात केली. एक मोठं तराजू लावलं, एका पारड्यामध्ये या ग्रंथाला ठेवलं आणि एका पारड्यामध्ये दुसरे असणारे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हे सगळे ग्रंथ एका पारड्यामध्ये ठेवले आणि एका पारड्यामध्ये फक्त श्रीमद भागवत महापुराणाचा ग्रंथ ठेवला. घटना अशी घडली, एवढा वजनदार ग्रंथ असून सुद्धा त्या सगळ्या ग्रंथाचं वजन कमी झालं, पण एकट्या श्रीमद भागवत महापुराणाचं असणारं जे वजन आहे का नाही
तर ते जास्त भरलं. त्यावेळेला सूत महर्षी सांगतात शौनकांना, खरं सांगू, हा ग्रंथ असणारा सुंदर स्वरूपामध्ये पावन करणारा असणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा जर सप्ताह श्रवणाचा विधी जर माणसानं जर स्वीकार केला तर तत्काळ असणारी मुक्ती मिळते. हा ग्रंथ साधारण लोक ऐकतात अशातला भाग नाही. या ग्रंथाचं विवेचन, या ग्रंथाचं पारायण, या ग्रंथाची कथा 3 लोकांमध्ये फिरणारे असणारे नारद जे आहेत, त्या नारद मुनीनं सुद्धा या ग्रंथाचं अध्ययन केलं, नव्हे या ग्रंथाचं पारायण केलं आणि या ग्रंथाची कथा सुद्धा श्रवण केली, कथा सांगितली सुद्धा. म्हणजे रती महारथी लोक सुद्धा, पुण्यपावन मंडळी सुद्धा या ग्रंथाचं असणारं सेवन करतात. आणि नारदांच्या बाबतीमध्ये तर काय वर्णन करावं. नारदजीनं ही कथा सुंदर स्वरूपामध्ये असणारी श्रवण केलेली आहे. तशी कथा ही ऐकत असताना नारदजीनं सगळ्यात सुरुवातीला ब्रह्मदेवाकडून ही कथा ऐकलेली आहे. पण 7 दिवसामध्ये कशी कथा ऐकावी याचा सप्ताह श्रवणाचा विधी मात्र त्यांनी सनकादिकाकडून असणारा घेतला. आता कोण हे सनकादिक असा जर प्रश्न विचारला ना, तर त्यांच्या बाबतीमध्ये निर्याण प्रसंगामध्ये असणारा एक अभंग येतो. तुम्ही सनकादिक संत, 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 म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा म्हण म्हण एवढा करा देवा सांगा नमस्कार, देवा सांगा नमस्कार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, देवा हे सनकादिक. आणि या सनकादिकाची जर कथा सांगायची म्हटलं ना, आज जर त्यांचं वय जरी विचारलं, फक्त 5च वर्षाचं त्यांचं वय आहे. सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर, सगळ्यात अगोदर जर ब्रह्मदेवांनी जन्माला कुणाला जर घातलं असेल तर या सनकादिकांना. त्या 14 जणांची नावं सांगतो, लक्ष देऊन ऐका. नंबर 1 सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे 14 जण आहेत. सख्खे भाऊ, नैष्ठिक ब्रह्मचारी, लग्नाचा विषय नाही. आज सुद्धा त्यांचं वय फक्त 5 वर्षाचं. काही लोक म्हणतील त्यांच्या वयामध्ये बदल का नेमका होत नाही. वय तर वाढायला पाहिजे ना. कोणी किती जरी वय झाकण्याचा प्रयत्न केला तरी वय झाकत नाही बरं का. आता लोक काय करतात, वय झाकण्याकरता प्रयत्न करतात. काय करतात, काही जर सुंदर दाढी करायची, मिशा काढायच्या,
बर, याच्यानंतर पुन्हा केस जर पांढरे झालेले असतील तर त्याला डाय लावायचा. बर, लावला डाय. डाय लावल्याच्या नंतर वरून काळे होतील पण खालून उगवणारे तर पांढरेच उगवतील ना. वय झाकण्याचा प्रयत्न करतील पण वय झाकण्याचा प्रयत्न करून सुद्धा ते झाकत नाही. ऐका, पण सनकादिकांचं वय मात्र कधी सुद्धा त्यांनी वाढू दिलं नाही. का वाढू दिलं नाही त्याचं कारण एक आहे, ज्यांच्या मुखामध्ये हरीचा उच्चार आहे, ज्यांच्या मुखामध्ये रात्रंदिवस हरीचा उच्चार आहे, त्यांचं वय मात्र कधी सुद्धा वाढत नाही आणि त्यांना काळ सुद्धा बाधा करू शकत नाही, त्यांना मरण सुद्धा येऊ शकत नाही. त्यांचा मंत्रच असा सांगितलेला आहे, हरी शरणम 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 हरी शरणम. आणि रात्रंदिवस हरीचा उच्चार केला. आता या हरी शब्दाचा एक महिमा सांगतो बर का. ज्याला अभंग म्हणायचा, ज्याला भजन सुरुवात करायचं, त्यांना अगोदर काय म्हणावं लागतं माहिती का? काय अगोदर हरी. ज्याला अभंग म्हणायचं का नाही त्यानं जर असं डायरेक्टच म्हणण्याकरता सुरुवात केलं का नाही त्याचा सूरच लागत नाही. मग त्याला लोक म्हणतात अगोदर हरी म्हण बर का. हरी म्हटल्यामुळं काय होतं माहिती का, त्याचा सूर बरोबर लागतो. हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. किंवा हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. किंवा हरी उच्चारण मंत्रपय अगाध पळे भूत बाधा भेने तेथे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. म्हणजे इतका हरीचा मंत्र असणारा तो श्रेष्ठ आहे. ज्यावेळेला या सनकादिकांनी नारदजीला असणारी कथा सांगण्याकरता सुरुवात केली, शौनकांनी प्रश्न विचारला, नारदजीला भागवताची कथा ऐकण्याची गरज तरी काय पडली? त्यावेळेला बोलण्याकरता सुरुवात केलं. एक दिवसचा असणारा भाग बद्रीनारायण क्षेत्रामध्ये जे लोक 4 धामाला जातात ना, बद्री केदार बद्रीनारायण क्षेत्रामध्ये नारदजी उदास असणारी अवस्था आहे, तिथं जाऊन असणारी तप करण्याच्या घाई गडबडीमध्ये धावपळ करू लागले. तिथं सनकादिकांची भेट झाली आणि सनकादिकांची भेट झाल्याच्या नंतर सनकादिकांनी प्रश्न विचारला, नारदजी एखाद्याच्या खिशामधले पैसे किंवा हरवून गेल्याच्या नंतर, एखाद्याचा किस्सा कापल्याच्या नंतर, एखाद्याच्या घरी चोरी झाल्याच्या नंतर, एखाद्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्याच्या नंतर जसा एखाद्या माणसाचा चेहरा उदास होतो तसा तुमचा चेहरा उदास झालेला, याचं नेमकं कारण तरी काय ते कारण सांगा. आणि एवढ्या घाई गडबडीमधून तुम्ही कुठून आलेले आहात आणि नेमकं तुम्ही कुठं जात आहेत हे मला सांगा. नारदजींनी बोलण्याकरता सुरुवात केली. मी 3 लोकामध्ये फिरतो, पाताळामध्ये जातो, स्वर्ग लोकामध्ये जातो आणि पृथ्वी तलावर सुद्धा असणार जातो. पण एक दिवस मी असं ऐकलं, स्वर्गातल्या लोकांनी पृथ्वी तलाचा असणारा महिमा वर्णन करण्याकरता सुरुवात केला. कसा? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म अमर इच्छिता ती देवा.
स्वर्गीचे आमर इथे काही देवा स्वर्गीचे आमर इथे काही देवा स्वर्गीचे आमर इथे काही देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म स्वर्गातले लोक म्हणतात मृत्यू लोकामध्ये या जमिनी पृथ्वी तलावर जन्म व्हावा. बर, पाताळामधले लोक म्हणतात आमचा जन्म पृथ्वी तलावर व्हावा. आता विचार करा बरं का. आणि इथले लोक म्हणतात जिवंत राहूनच उपयोग नाही, मेलेलं बरं. आता नेमकं खरं कोणाचं करायचं? वैतागलेले लोक आहेत बरं का काय. हां, स्वर्गातले लोक म्हणतात पृथ्वीवर जन्माला यावं, पाताळामधले म्हणतात आणि इथले गळफास घेतात. आता किती विचार करायची गोष्ट आहे. अरे हा जन्म जो भेटलेला आहे का नाही, हा जन्म म्हणजे इतका साधारण भेटलेला नाही. उगा एखाद्या माणसाला जर राग आला, तर माझं तर मत असं आहे, राग आल्याच्या नंतर कुणाला जर असं वाटत असेल की हे शरीर ठेवायचं नाही, मला मरायचं आहे, त्या माणसाने एक काम करायचं, चांगली बॅग पकडायची, चांगली बॅग अशी चांगलीमध्ये कपडे वगैरे भरायचे, एकतर पंढरपूरला तरी जायचं, आळंदीला तरी जायचं, किंवा 4 धामा करता कुठंतरी निघून जायचं. राग ॲटोमॅटिक त्याचा कमी होईल. मग त्याच्या लक्षात येईल देवानं आपल्याला जे जन्म दिला का नाही, हे साधारण कामाकरता जन्म दिला नाही बरं का. एवढं आयुष्य आपल्याला देऊन सुद्धा, एवढा चांगला जन्म देऊन सुद्धा आपण जर तो जन्म एखादं टेन्शन आल्याच्या नंतर जर घालून टाकीत असेल तर त्याचा काय उपयोग आहे. हा जन्म कसा सापडला याच्याकरता आपण अनेक कीर्तनकाराच्या मुखातून ऐकलेलं आहे. जसा आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडाव का नाही, सापडला देह कागदाडी न्याय नवडे उपाय घडवाले नवडे उपाय घडवाले सापडला देह कागदाडी न्याय नवडे उपाय घडवाले नवडे उपाय सापडला देह कागदाडी कावळ्याच्या किंवा जसा एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडाव का नाही, तसा हे देह सापडलेला आहे आपल्याला. नारदजीनं हे पृथ्वी तल सुंदर आहे म्हणून काय केलं, या पृथ्वी तलावर आले. पण पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर जसं ऐकलं होतं का नाही, तसं मात्र पृथ्वी तल निघालं नाही बरं का. त्याचं कारण एक सांगितलं. नारदजीनं फिरण्याकरता सुरुवात केली, हरिद्वारला गेले, रामेश्वरला गेले, पंढरपूरला गेले, प्रत्येक तीर्थक्षेत्रावर गेले. पण जिथं जिथं फिरण्याकरता सुरुवात केली तिथं मात्र त्यांचं मन समाधान झालं नाही. का झालं नाही त्याचं कारण एक आहे. आपण 4 धामच्या यात्रेला जातो, मोठमोठ्या देवाच्या ठिकाणी जातो, आपल्याला असं वाटतं तिथले राहणारे लोक चांगले आहेत. ऐका बरं का, आपण इथून तिथं जातो पण तिथलेच लोक राहणारे मात्र बरोबर बोलत नाही. चला पुढं व्हा. चप्पल जरी ठेवायचं म्हटलं तर 20 रुपये द्या. त्यांना देवाशी काही घेणं देणं नाही बरं का, अजिबात नाही. त्यांना देवाशी काहीच घेणं देणं नाही. बेलफूल घेतलं, पानफूल घेतलं तर चप्पल ठेवू देतात, नाही जर तुम्ही काही घेतलं तर चप्पल आपलं टाकून देतात. त्यांना काही त्याचं घेणं देणं नाही. म्हणजे तीर्थक्षेत्रावरचे राहणाऱ्या लोकांना देवाशी काही घेणं देणं नाही. आपण गेल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं त्या लोकांनी चांगलं बोलावं. आता पहा, तीर्थक्षेत्रावरचे लोक बरोबर नाहीत. याच्या पुढं नारदजी म्हणतात, मी या कलियुगामध्ये घरोघर फिरलो, पण घरोघर फिरत असताना काही गोष्टी मला दिसल्या. एक म्हणजे आई वडिलाला मान सन्मान द्यायला पाहिजे. आई वडिलाला मान सन्मान अजिबात नाही. पण उलट आई वडिलाला मान सन्मान नसून सासू सासऱ्याला योग्य मान. याच्या पुढे सांगू, एखादा सल्ला घेत असताना भावाचा सल्ला घ्यायला पाहिजे. पण लग्न झालेला माणूस भावाचा सल्ला घेत नाही, आपल्या पत्नीचा जो भाऊ आहे त्याला फोन करतो, शेतामध्ये मला बोर घ्यायचा आहे, बोर घेऊ का, कसं करू. त्या मेहुण्यानं जर सांगितलं का नाही घ्या बोर, भावाचा ऐकणार नाही पण त्याचं ऐकणार.
याच्याकरता माझ्या पदरचं बोलत नाही. नामदेव महाराजांनी एक सुंदरचा असणारा कलियुगाचा महिमा म्हणून एक अभंग लिहून ठेवलेला आहे. ऐका कलयुगीचा आचारू. कलियुगाचा आचार कसा आहे पहा. अधर्म पर झाले नारी नरू, किंवा मंचकावरी बैसे राणी. शब्द बघा बरं का आता. मंचकावरी बैसे राणी. मंच कशाला म्हणतो आपण? मंचक म्हणजे क्वाड बरं का. मंचक म्हणजे बाज. मंचकावरी बैसे राणी, माता वाहतसे पाणी. पत्नी बसली मंचकावर आणि पाणी कोण भरते? माता म्हणजे आई. एखाद्या वेळेस त्या मुलाला विचारलं, आई का पाणी भरते? नवीनच नवरी आली आणि तिला कसं पाणी भरायला हवं, आणि नवीन नवरीला कसं घराच्या बाहेर पाठव, मग पाणी भरण्याकरता कोण? आई. नवीन नवरीला शेण काढू देत नाहीत, कुणी पाहिल म्हणून. मंचकावरी बैसे राणी आणि माता वाहतसे पाणी. आता पहा, स्त्रियसी पाटावाची चोळी. लक्ष करून ऐका बरं का आता. स्त्रियसी पाटावाची चोळी, माता नेसे चिंध्या लुगडी. नामदेव महाराजांनी अभंग सुंदर लिहिलेला आहे. जर दिवाळीचा सण असेल, संक्रांतीचा सण असेल, चांगला कुठला सण असेल, तर पत्नी करता सुंदर दुकानामध्ये जाऊन, चांगल्या दुकानामध्ये जाऊन तिच्या मनासारखी मात्र साडी चोळी मात्र घेऊन येणार. पण आई करता मात्र अजिबात नाही. उलट आई एक काम करणार, तिकडलं अर्ध जे लुगडं पहिलं जे फाटून शिल्लक राहिले का नाही, त्याचा मधून असणारा ते असा अर्धा भाग करणार, आणि दुसरं जे अर्ध शिल्लक चांगलं राहिलेलं आहे का नाही, ते दोन्ही एकाला एक जोडणार, आणि दोन्ही एकाला एक जोडून मध्ये असणारे बरोबर शिवणकाम करणार, आणि ती आई मात्र ते लुगडं घालणार. हे नामदेव महाराजाची भाषा. स्त्रियसी पाटावाची चोळी, माता नेसे चिंध्या लुगडी. याच्या पुढे वर्णन केलं आहे. सासू सासऱ्या योग्य मान. सासऱ्याला आणि सासूला असे गावाहून आले का नाही विचारतो, कधी आलात, प्रवास चांगला झाला का? सासू सासऱ्या योग्य मान, माय बापा न घाली अन्न. आई वडिलाला अन्न मात्र घालणार नाही. याच्या पुढे सांगू, साळी सासवा आवडती. शब्द लक्ष देऊन ऐका बरं का. साळी कुणाला म्हणतात? तुमच्या ऐकण्यात शब्द आलेला आहे का? साळी. साळी नाही ना कुणाला? साळी. साळी बर का. साळीचे दोन अर्थ. एक, ज्याच्यामधून तांदळाची निर्मिती होते त्याला काय म्हणता? साळी. साळी. पण इथं साळी जो शब्द वापरलाय त्या साळीचा आणि या साळीचा काही फरक नाही बरं का. म्हणजे कसा, तो इथं बसत नाही. साळी सासवा आवडती. साळी शब्दाचा अर्थ सांगितला साली. साली कळते का आता? साली कळाली का आता? हा. आणखी कळत नसेल तर आपल्या पत्नीची बहीण म्हणजे तिला काय म्हणता आपण? मिहुनी. हा. तर त्या नवरदेवाला म्हण साळी सासवा आवडती, म्हणजे त्या नवरदेवाला मिहुनी मात्र आवडते. बर, मिहुनी एक आवडते आणि नंबर 2 ला सासू मात्र आवडते. त्यांची मात्र विचारपूस व्यवस्थित करतो. साळी सासवा आवडती. आता याच्या उलट आहे का बरं का. आता बहीण भावा तोंडी माती. बहीण कधी आली तिला विचारपूस नाही, काय नाही, काय नाही. बहीण भावाला पण विचारित नाही. बहीण भावा तोंडी माती. याच्या पुढे वर्णन असं केलेलं आहे. स्त्रियेशी एकांत गोष्टी. पत्नीला बोलत असताना इतका पोपटासारखा बोलतो का नाही, इतका पोपटासारखा बोलतो, एका शब्दानं सुद्धा दुखवत नाही. इतका गोड गोड बोलतो बर का. जसा पोपट बोलतो का नाही एकदम, आणि पोपट असा बोलतो का नाही एकदम, म्हणजे इतकं सुंदर की कुणाच्या सुद्धा असा हृदयाला लागू नये, स्पर्श होऊ नये, इतका गोड गोड बोलतो. नामदेव महाराज म्हणतात, बोलत असताना पत्नीला कसा बोलतो? स्त्रियेशी एकांत गोष्टी. एकांत म्हणजे एकांतात बोलतो, आणि बोलत असताना इतका मंजूळ बोलतो. का मंजूळ बोलतो माहिती का? मोठ्यानं बोलता येत नाही बरं का. मोठ्यानं बोलताच येत नाही का? मोठ्यानं बोलल्याच्या नंतर लोक ऐकतात, म्हणून एकदम एकांतामध्ये मंजूळ बोलतो. आणि मातेशी बोलत असताना म्हणतो, स्त्रियेशी एकांत गोष्टी
आणि मातेसी म्हणे रांड वेडी. आता ऐका बरं का किती शब्द महत्वाचा आहे. कुठं जर बोलायचं म्हटलं तर आईचं नाव काढल्याच्या नंतर दुसऱ्या लोकाला म्हणतो आमच्या आईला काही कळत नाही बरं का, आमची आई जरा वेड्यासारखीच कळते. अरे आईला जर कळालं नसतं बरोबर आहे का नाही, आईला कळालं नाही. कधी कळालं नाही माहिती का, लहानपणी जर आईनं तुला कॅरी बॅग मध्ये घालून जर लांब नेऊन टाकून दिलं असतं का नाही तुला कळालं असतं चांगलं. पण आई वेडी आहे. आईनं तुला थोडं जरी दुखापत झाली तर वेळेच्या वेळेला दूध पाजलं, वेळेच्या वेळेला काला खाऊ घातला. आई इतकी बिचारी भोळी, तिनं तुझं संगोपन चांगलं केलं. आणि आईला हा म्हणतो आमच्या आईला काही कळत नाही. आईला जर काही कळालं नसतं ना, आज तेवढा लहानाचा मोठा झाला नसता. ऐका, आई वयोवृद्ध झाल्याच्या नंतर आईची जाड झालेली भाकर त्याला आवडत नाही. काही गोष्टी लक्षात घ्या बरं का. आईनं केलेली भाजी त्याला आवडत नाही, आईनं केलेला स्वयंपाक त्याला आवडत नाही, पण पत्नीनं केलेला स्वयंपाक मात्र त्याला आवडतो. त्याचं कारण एक सांगू, नाही जरी आवडला तर खातो काय. आईला हक्कानं बोलता येईल, भांडण करता येईल, पण कुठल्याही लग्न झालेल्या माणसानं भांडण करून दाखवावं अजिबात जमत नाही बरं का, अजिबात नाही. आता हे गुरुजी आहेत, शंभूदेव आहेत, घरी यांनी म्हणू द्या भाजीला मीठ कमी जास्त झालं, तिखट जास्त झालं. यांची पत्नी सुद्धा म्हणणार तुम्ही 4 ठिकाणचं खाऊन तुमची जीभ जरा थोडीशी जरा हे झाली बरं का आता. हा हा बघा तो ते हसतील लगेच आता. हा म्हणजे हे घरी त्यांना सुद्धा माहिती आहे ना, म्हणजे हे बोलण्याची भूमिका आहे. आता हे शब्द स्त्रियेसी म्हणे किंवा मातेसी म्हणे रांडवेडी. नामदेव महाराज म्हणतात म्हणे विष्णुदास नामा, बस. आणि आईचा कलियुगाचा महिमा. नातराय किंवा नामदेव महाराज म्हणतात ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. असत्यासी रिझले जन, असत्यासी रिझले जन, असत्यासी रिझले जन, असत्यासी रिझले जन. बापा देती अनुमोदन, बापा देती अनुमोदन, बापा देती अनुमोदन, बापा देती अनुमोदन. करती हेळन संताचे, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे, ऐका कलीची महिमान, ऐका कलीची महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका. ह्या कलियुगाचा महिमा आहे. असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. खरं जर कुणाला बोललं का नाही, ते एक म्हण आहे बरं का, खरं बोलल्याच्या नंतर सख्या माईला सुद्धा येतो बरं का, खरं बोलल्याच्या नंतर. आणि पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. कुणी जर पाप केलं तर त्याला सहकार्य करतात, आणि संत बघितल्याच्या नंतर म्हणतात यांचे धन्यच आहेत, म्हणजे त्यांचं मात्र हेळन करतात. आता पहा, नारदजीनं चलण्याकरता सुरुवात केली आणि नारदजी बोलण्याकरता सुरुवात करतात, ते म्हणजे सनकादिकांना. मी या पृथ्वी तलावर फिरल्याच्या नंतर काही गोष्टी मला दृष्टीला पडल्या. या कलियुगामध्ये या पृथ्वी तलावर कुणी सुद्धा न योगी नैव सिद्धोवा, ऐका शब्द आता, न योगी न सिद्धोवा न ज्ञानी सत्क्रियो नरह. गुरुजींनी मला मगवाच चर्चा करत असताना सांगितलं, या कलियुगामध्ये कोणी योगी नाही. या कलियुगात बरं का कोणी योगी नाही. फक्त इथं बोलायचं जर म्हटलं तर तुकोबारायच्या नंतर, निळोबारायच्या नंतर, माऊलीच्या नंतर, या साधू संताच्या नंतर पुन्हा कुणी सुद्धा नाही. न योगी नैव सिद्धोवा, कुणी सिद्ध नाही. न ज्ञानी, ज्ञानी सुद्धा कुणी नाही. किंवा न सत्क्रियो नरह, का नाही कुणी. कली दावा नले नाद्य, या कलियुगानं काय केलं, साधनम भस्मताम गतम, सगळे साधन भस्म करून टाकलेत. इथं कुणी ज्ञानी नाही,
चांगली क्रिया करणारा नाही, किंवा इथं योगी नाही ना सिद्ध माणूस कोणी नाही. असं मी फिरत फिरत गेलो. गेल्याच्या नंतर यमुनेच्या काठावर असणारं गेलो. तिथे एक मला आश्चर्य दिसलं. आश्चर्य म्हणजे असं, एक महिला बसलेली आहे, तिच्या साईडला असणारी